ते आता उंदीर शिरलेत, तर उंदरांनी वायरिंग वगैरे लावल्यात. हे फॅन आहे बोटीचं, हे शाफ्ट आहे आणि हे सुकान आहे टाकलं होतं, तुम्ही पाहू शकता. पाहूया मासे दिसतात का किंवा खेकडा वगैरे. तर नमस्कार, मी डॉल्फिनवाला या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या बोटीकडे आलो आहे, जी आपण जमिनीवरती घेतलेली आहे. ती ब्लॅक कलरच्या प्लॅस्टिकमध्ये जी टाकलेली आहे ती आपली बोट आहे आणि या बाकीच्या आपल्या वाडीतल्या बोटी आहेत. हे बोटीमधलं सामान वगैरे इथे ठेवलेलं आहे. हे साईडला फॅन आहे, हे गिअर वगैरे आहे, अँकर आहे. असं भरपूर वस्तू काढून ठेवलेलं आहे. बोटींचं मेंटेनन्स चालू आहे. आपल्या बोटीचं मेंटेनन्स करायचं आहे, पण आपल्या बोटीमध्ये आता उंदीर शिरलेत, तर उंदरांनी वायरिंग वगैरे लावल्यात. तर त्यात उंदरांना मारण्यासाठी मी औषध घेऊन आलो आहे, ते बोटीमध्ये टाकायचं आहे. तुम्हाला बाकीच्या पण बोटी दाखवतो कशा वरती घेतलेल्या आहेत, पाहू शकता. इकडे जुन्या खराब झालेल्या बोटी वगैरे आहेत लावलेल्या. आपण पूर्ण आपली बोट कवर करून ठेवलेली आहे, जेणेकरून आतमध्ये पाऊस वगैरे जायला नको आणि बोट आतमध्ये सेफ राहायला पाहिजे. तर तुम्हाला बोटीचा खालच्या बाजूचा भाग दाखवतो कसा असतो. तुम्ही आता जो भाग पाहताय तो बोटीच्या खालच्या साईडला असतो. जेवढा पिवळा कलर आहे त्याच्यावरती आपली बोट पाण्याच्या वरती तरंगते आणि बाकीचा भाग पाण्याच्या खालती असतो. तुम्ही पाहू शकता कसं बोटीला सपोर्ट लावलेले आहेत. हे जे सपोर्ट लावून ठेवले आहेत जेणेकरून बोटीवरती काही लोड नको यायला. मागच्या साईडला दाखवतो. हे जे दिसतंय ते बोटीचं फॅन आहे. हे फॅन आहे बोटीचं. हे शाफ्ट आहे आणि हे सुकान आहे. ह्या सुकानामुळेच आपली बोट टर्न घेते लेफ्ट राईटला. ही जी दोन आपल्या बोटीच्या खाली आडवी लाकडं टाकलेली आहेत त्यांना कचोरे बोलतात. त्या कचोऱ्यांमुळे आपली बोट स्थिर उभी राहते. तुम्ही मागच्या साईडला पण पाहू शकता, सर्व बोटी जशा पाण्यात उभ्या असतात तशाच जमिनीवर देखील उभ्या आहेत. तेच ह्यांचा खूप मोठा फायदा असतो बोटीला मेंटेनन्सला लावताना, पाहू शकता. मी आता तुम्हाला बोटीचा खालचा भाग तर दाखवला आहे. आता आपल्याला बोटीच्या वरती चढायचं आहे. वरती चढून पाहायचं आहे आपल्याला उंदरांनी काय काय नुकसान केलं आहे, बघूया आणि सांगतो तुम्हाला, दाखवतो काय काय चावले. मारायचं औषधसुद्धा घेऊन आलो आहे मी, तो आपण टाकायचं आहे. तर तुम्हाला दाखवतो बोटीत कसं जायचं आहे. तर ही रस्सी आपल्याला सोडायची आहे, जाळ्याला बांधलेली. ती सोडल्यावरती आपल्याला वरती जायला रस्ता मिळेल आणि ह्या रस्सीवरून चढून आपण वरती जायचं आहे. तर दाखवतो तुम्हाला वरती चढून. तुम्ही आता पाहू शकता मी बोटीच्या आतमध्ये आलो आहे आणि आतमध्ये एकदम अंधार आहे. प्लॅस्टिकचा उजेड पडलेला आहे आणि या ठिकाणी आपली स्टेअरिंग वगैरे आहे, सर्व कवर करून ठेवलेलं आहे. पुढे दाखवतो तुम्हाला. ह्या साईडला रूम वगैरे आहेत. ही आपली टुरिस्ट बोट आहे. तर दाखवतो तुम्हाला पुढे उंदरांनी काय काय केलं आहे. आता आपण पहिल्या रूममध्ये जाऊन पाहूया काय कचरा केला आहे, काय घाण केलं आहे उंदरांनी. तर हे सर्व सामान वगैरे काढून ठेवलेलं आहे. ह्या साईडला तर काही वाटत नाही उंदरांनी काय कचरा केला आहे किंवा काय वायर वगैरे कापले. तर आपण आता दुसरा रूम चेक करूया. तर आता आपण दुसरा रूम चेक करूया. तो रूम तर ओके होता. तर ह्या रूममध्ये पाहूया. इकडे तर ओके. या ठिकाणी पहा उंदरांनी थर्मोकॉल करून तळवलेलं आहे. या ठिकाणी खराब केलं. औषध टाकायचं आहे आपल्याला. या ठिकाणी ओके, बाकी सर्व. मागच्या साईडला पाहूया. हे सर्व आता पॅक करून ठेवलेलं आहे बोट, त्यामुळे तशी दिसते. एकदा सीझन चालू झाला की परत ओके करून ठेवतो. इकडे खालच्या साईडला इंजिन आहे, पाहू शकता. या साईडला इंजिन आहे. इकडे हा शाफ्ट जो बाहेर जातो तो शाफ्ट इथे आहे आणि असलं पूर्ण इंजिन आहे. तर उंदरांनी जास्त काही खराब नाही केलं आहे, तरीसुद्धा आपण औषध टाकून द्यायचं आहे जेणेकरून कुठे उंदीर असेल तर तो मरून जाईल. कारण वायर वगैरे चावेल, शॉर्ट सर्किट होऊ शकतो नवीन सीझनमध्ये. तर आता मी उंदरांचं औषध टाकतो.
खूप गरमी होते बोटीमध्ये प्लॅस्टिक असल्यामुळे. तर आता आपण वरच्या साईडला जाऊन पाहूया काय प्लॅस्टिक वगैरे व्यवस्थित आहे की नाही. पूर्ण कवर केलेलं आहे बोट. चला तर वरच्या साईडला जाऊया. ऊन खूप आहे पाहू शकता. वरच्या साईडला आलं आहे. वरच्या साईडला तर सर्व ओके, काही टेन्शन नाही. या साईडला बोटी घेतलेल्या आहेत. जुनी बोट झालेली आहे ते खराब. हे कवर अशा करून ठेवले आहेत बोटी. तर आता आपण ही बोट तर चेक केलेली आहे. अजून आपल्या 2 बोटी आहेत त्या चेक करायला जायचं आहे आपल्याला. चला तर मग त्या बोटिंगकडे जाऊया. तर तुम्ही पाहू शकता मी आता दुसऱ्या बोटीकडे आलो आहे. चालतो आहे. जवळजवळ 5 मिनटं लागतात चालायला. आणि या साईडला आपल्या बोटी आहेत. तुम्हाला आता दाखवतो. आपण दुसऱ्या बोटिंगकडे आलो आहे. तुम्ही आता पाहू शकता मी आपल्या बोटींजवळ आलो आहे. ही ब्लॅक कलरमध्ये दाखलेली आपली बोट आहे. तिकडे एक पिवळी बोट आहे आणि ही एक बोट आहे. तर तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. त्या पण बोटी आपण इथे येऊन कवर केलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता एक बोट आहे आपली. त्याच्यावरती खालच्या साईडला कालू आलेले आहेत. ती नंतर आपल्याला साफ करायचे आहेत. ही एक दुसरी बोट आहे आणि ही एक निळ्या कापडमध्ये टाकलेली एक बोट आहे. हे पाहू शकता तुम्ही. त्यांना पण सेम कवर करून ठेवलेले आहेत. खालच्या साईडला कचोरी घेऊन ती पण तशीच आहे. नदीच्या कडेला घेऊन ठेवलेले आहेत. या साईडला बोट झाकण्याचं काम चालू आहे. पाहू शकता ही सुद्धा आपलीच बोट आहे. पाहू शकता तुम्ही बोटीत पाणी साचलं. पाणी पाईपाने खाली गेलं होतं काल. आज थोडंसं साचलं आहे. पाहू शकता ही पण बोट तशीच कवर केलेली आहे. या बोटीला सुद्धा खालून लाकडं टाकलेली आहेत स्थिर राहण्यासाठी. हिचं फॅन, हे फॅन, हे सुकान आणि तो शाफ्ट आहे. तिला सुद्धा कवर केलं आहे. साईडला पण दुसऱ्या गावातल्या लोकांनी बोटी लावून ठेवल्या आहेत जेणेकरून सेफ बोटी राहायला पाहिजेत पावसाळ्यात. या साईडला सुद्धा बोटी आहेत. तर अशा पद्धतीने बोटी झाकून ठेवलेल्या आहेत पावसाळ्यात, जेणेकरून बोटींचं संरक्षण झालं पाहिजे पावसात. पावसाचं पाणी आतमध्ये जाऊन बोटीत भरपूर नुकसान होतं. प्लाय वगैरे काय काय सामान खराब होतो. तर अशा पद्धतीने बोटी झाकून ठेवतात. आता तुम्हाला थोडंसं नदीचा व्ह्यू दाखवतो. आमच्या गावात छोटीशी नदी आहे ही पहा. ह्या साईडनी मागच्या साईडनी येते, त्या साईडला धरण आहे आणि ह्या साईडला नदी वाहत येते. ह्या साईडला जाऊन समुद्राला मिळते. तर तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो नदीच्या. पाहू शकता नदीचं एकदम क्लिअर पाणी आहे. आतमधली दगडंसुद्धा दिसत आहेत. पाहूया मासे दिसत आहेत का किंवा खेकडा वगैरे. समोरच्या साईडला खाजन आहे पूर्ण मँग्रोव्ह. हे पाहू शकता मधूनच नदी वाहते. त्या साईडला आपल्या बोटी आहेत. आता तुम्ही पाहू शकता मगाशी आपण आलो तेव्हा बोट उघडी होती आणि आता बोट कवर करून टाकलेलं आहे. अशा पद्धतीने बोटीवरती प्लॅस्टिक टाकलं होतं तुम्ही पाहू शकता. पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने उंदरांनी आपल्या बोटीमध्ये जाऊन नुकसान करण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यांना आपण औषध टाकलेलं आहे आणि बाकीच्या बोटींकडे पण लक्ष दिलेलं आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.